नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात तुम्ही शिवलिंग ठेवलेले असेल तर कोणते नियम पाळायचे असतात, देवाऱ्यात शिवलिंग ठेवण्याचे महत्त्व, देवाऱ्यात शिवलिंग असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात, शिवलिंगाच्या बाजूला कोणत्या वस्तू ठेवायच्या नसतात, याविषयीची माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. कारण ही माहिती खूपच महत्त्वाची आणि आपल्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. तर मंडळी, शिवलिंग पिंड हे केवळ एक दगड किंवा धातू नसून ते विश्वाच्या निर्मितीचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. शिव म्हणजे कल्याणकारी आणि लिंग म्हणजे त्याचे प्रतीक, म्हणजेच शिवाचे कल्याणकारी स्वरूप म्हणजेच शिवलिंग होय. तर मंडळी शिवलिंगाच्या रचनेतील 3 भाग असतात. पहिला भाग जो जमिनीला स्पर्श करतो तो ब्रह्मा म्हणजे हा भाग, तो ब्रह्मा म्हणजेच निर्माता दर्शवतो. मधला भाग शाळुंक्याचा भाग आहे, तो विष्णू म्हणजे पालन दर्शवतो. वरचा हा वर्तुळाकार भाग म्हणजे जो मुख्य भाग आहे, जो शिवलिंग विनाशक परिवर्तन घडवणारा दर्शवतो. महादेव इतर देवाप्रमाणे केवळ मानवी स्वरूप नसून ते अनंत आहेत. शिवलिंगाच्या गोलाकार आकारातून स्पष्ट होते, ज्याला सुरुवात नाही आणि अंतही नाही. शिवलिंगातून सतत सकारात्मक ऊर्जा उत्सर्जित होत असते, म्हणूनच त्यावर सतत पाण्याचा अभिषेक म्हणजे पाण्याची धार धरणे आवश्यक आहे, जेणेकरून ती ऊर्जा शांत आणि नियंत्रित राहते. शिवलिंग केवळ शिवाचे प्रतीक नसून ते शिवशक्ती यांचे स्वरूप आहे. यामुळे शिवलिंगासोबत माता पार्वती, गणपती, कार्तिकेय यांचे सुद्धा स्थान असते. तर मंडळी, देवाऱ्यात शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ तर मानले जाते, पण देवाऱ्यात महादेव, पार्वती, गणपती आणि नंदी अत्यंत शुभ मानले जाते. पण देवाऱ्यामध्ये शिवपरिवाराचा फोटो ठेवणे सुद्धा अत्यंत शुभ मानले जाते. जसे की महादेव, पार्वती, गणपती, कार्तिक स्वामी आणि नंदी यांचा फोटो म्हणजे शिवपरिवाराचा फोटो आपल्या देवाऱ्यात किंवा घरात असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण यामुळे घरात एकता, सुख, समृद्धी कायम टिकून राहते. शिवलिंगासमोर किंवा जवळ नंदी असणे देखील फलदायी मानले जाते. घरासाठी नर्मदेश्वर शिवलिंग, पारद शिवलिंग किंवा स्फटिक शिवलिंग, त्याचबरोबर धातूचे शिवलिंग ठेवायचे असेल तर ते पितळी, चांदी किंवा तांब्याचे असावे. देवाऱ्यात शिवलिंग ठेवणे अत्यंत पवित्र मानले जाते, पण शास्त्रानुसार शिवलिंगाची स्थापना आणि पूजा करताना काही विशेष नियमांचे पालन करणे आवश्यक असते. महादेवाची ऊर्जा अतिशय शक्तिशाली असते, त्यामुळे काही चुका टाळणे गरजेचे आहे. कारण या चुका जर आपण वारंवार करत असाल तर महादेवाचा आशीर्वाद मिळण्याऐवजी त्यांचा कोप होतो. कारण महादेवाच्या रागाला जर आपण सामोरे जाऊ शकत असाल देवाऱ्यात शिवलिंग कुठे आणि कसे ठेवावे याविषयीची माहिती पाहूया. शिवलिंगाचे तोंड ज्या बाजूने पाणी खाली पडते, ज्याला शाळुंका म्हणतात, नेहमी उत्तर दिशेला असणे गरजेचे आहे. हा भाग उत्तरेला असणे गरजेचे आहे. ही माहिती सर्वांनाच आहे, पण देवाऱ्यामध्ये मध्यभागी किंवा उजव्या बाजूला शिवलिंग ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते. शिवलिंगाच्या आसपास जास्त गर्दी नसावी. शिवलिंगाच्या बाजूला मोकळी जागा असणे आवश्यक आहे. अशा ठिकाणी शिवलिंग ठेवणे शुभ मानले जाते आणि त्याची सकारात्मक ऊर्जा सुद्धा आपणास प्राप्त होते. मात्र शिवलिंगाच्या बाजूला अन्नपूर्णेची स्थापना केली पाहिजे, कारण अन्नपूर्णा माता हे पार्वतीचे स्वरूप आहे. ज्या देवाऱ्यामध्ये शिवलिंगाच्या बाजूला अन्नपूर्णेची स्थापना केली जाते त्या घरात कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही, त्या घरात सुख समृद्धीची कमतरता भासत नाही. कारण शिव शक्तीशिवाय अपूर्ण आहेत, म्हणून शिव आणि शक्ती म्हणजे महादेव आणि पार्वती एकत्र देवाऱ्यात ठेवणे अत्यंत शुभ आणि लाभकारी मानले जाते. देवाऱ्यात ठेवले जाणारे शिवलिंग खूप मोठे नसावे, ते आपल्या अंगठ्यापेक्षा मोठे नसावे. देवाऱ्यामध्ये शक्यतो एकटे शिवलिंग ठेवणे टाळलं पाहिजे. त्यासोबत माता अन्नपूर्णेची स्थापना करावी, त्याचबरोबर आसपास गणपतीची स्थापना करावी. यामुळे घरात शिवपरिवार एकत्र येतो.
शिवलिंग कधीही कोरडे ठेवू नका. त्यावर नेहमी पाण्याची ओल किंवा शिवलिंगावर जल असणे आवश्यक आहे. शिवलिंग कधीही कोरडे ठेवायचे नसते. महादेवाला चुकूनही तुळस अर्पण करू नका. त्याचबरोबर केतकीची फुलं पण शिवलिंगाला अर्पण करू नका. त्यांना बेलपत्र अत्यंत प्रिय आहे, म्हणून शिवलिंगाला बेलपत्र अवश्य अर्पण करावे. शिवलिंगावर हळदी कुंकू अर्पण करणे शुभ मानले जात नाही. त्याऐवजी पांढरी फुलं, चंदन, भस्म शिवलिंगाला अर्पण करावे. शिवलिंगाच्या आसपास कोणत्या मूर्ती असाव्यात आणि कोणत्या मूर्ती नसाव्यात, शास्त्रात सविस्तर माहिती सांगितली गेली आहे. शिवलिंगाच्या बाजूला कोणती मूर्ती ठेवू नये. शिवपूजेत शंखाचा वापर वर्ज्य मानला जातो. पौराणिक कथेनुसार महादेवानी शंखचूड नावाच्या दैत्याचा वध केला होता. तो विष्णू भक्त होता, त्यामुळे शिवलिंगाच्या जवळ शंख चुकूनही ठेवू नका. शिवलिंगाला शंखाने सुद्धा पाणी अर्पण करणे अशुभ मानले जाते. शिवलिंगाला केतकीची फुलं अर्पण केली जात नाही, पण शिवलिंगाच्या बाजूला केतकीची फुलं ठेवणे सुद्धा अशुभ मानले जाते. देवाऱ्यात कधीही 2 शिवलिंग एकत्र ठेवू नयेत. देवाऱ्यात 2 शिवलिंग ठेवत असाल तर एका सरळ रेषेत ते ठेवू नये, थोड्या अंतरावर ठेवावे. यामुळे घरातील ऊर्जेमध्ये संतुलन निर्माण होऊ शकते. शिवलिंगाला तुळशीपत्र अर्पण केलं जात नाही, पण शिवलिंगाच्या बाजूला तुळशीपत्र ठेवणे सुद्धा अशुभ मानले जाते. याविषयीची तर मंडळी, शिवलिंगाच्या बाजूला कोणती मूर्ती ठेवावी याविषयीची माहिती पाहूया. तर मंडळी, शिवपरिवार म्हणजे शिवलिंगाच्या डाव्या भागाला अन्नपूर्णा मातेची स्थापना करावी. शिवलिंगाच्या आसपास गणपती भगवान यांची सुद्धा स्थापना करावी. त्याचबरोबर शिवलिंगाच्या बाजूला आपण त्रिशूलची स्थापना सुद्धा करू शकता, कारण महादेव त्रिशूळाशिवाय अपूर्ण मानले जातात. म्हणून महादेवाच्या बाजूला त्रिशूळ अवश्य ठेवलं पाहिजे. शिवलिंगाच्या समोर नंदी अवश्य ठेवलाच पाहिजे. शिवलिंगाच्या समोर नंदी नसेल तर शिवलिंग अपूर्ण मानले जाते. त्यांची पूजा सुद्धा केली जात नाही, कारण नंदीला असा आशीर्वाद आहे की महादेवाची पूजा नंदीशिवाय पूर्ण होत नाही. नंदी नसेल तर आपली पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून शिवलिंगाच्या समोर नंदी अवश्य ठेवला पाहिजे आणि त्यांची पूजा सुद्धा अवश्य केली पाहिजे. तरच आपणास शिवलिंगाची पूजा केल्याचा संपूर्ण फायदा प्राप्त होईल. शिवलिंगावर दररोज शुद्ध जल अर्पण करावे. जर शक्य असेल तर सोमवारी दुधाचा अभिषेक करावा. त्या दुधामध्ये थोडीशी साखर टाकावी. शिवलिंगावर गोड दुधाचा अभिषेक केल्यामुळे आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. त्याचबरोबर आपलं मन सुद्धा स्थिर राहतं. शिवलिंगाची जागा नेहमी स्वच्छ असावी. शिळे बेलपत्र किंवा सुकलेली फुलं शिवलिंगाच्या बाजूला चुकूनही ठेवू नका. बेलपत्र हे कधीही शिळे होत नाही, पण शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्र पुन्हा धुवून आपण शिवलिंगाला अर्पण करू शकतो. मात्र शिवलिंगाच्या बाजूला शिळी फुलं चुकूनही ठेवू नका. असं केल्यामुळे आपल्या घराला व आपल्याला दोष लागतो. तर मंडळी, देवाऱ्यात शिवलिंग असेल तर कोणत्या चुका करायच्या नसतात. देवाऱ्यात शिवलिंग असेल तर कोणत्या वस्तू त्यांच्या बाजूला ठेवायच्या नसतात. याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा. त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.